नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. मंडळी, तुमच्यापैकी कोण कोण घरी भाज्या लावायचा प्रयत्न करतं किंवा लावतात? दरवर्षी बरेच जण लावत असतील. तर आता ऑक्टोबर महिना आपल्याला भाज्या लावण्यासाठी खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं की ज्यांना वेळ आहे थोडाफार आणि ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे अशांनी भाज्या नक्की लावाव्यात. थोड्याफार तरी भाज्या आपण घरी पिकवायला सुरुवात करावी. तुमच्यापैकी बरेच जण लावत पण असतील, पण जे लावत नसतील ना त्यांनी पण सुरुवात करा. बाजारात तर सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात, पण आपल्याला माहिती आहे बाजारातल्या भाज्यांवर खूप पेस्टिसाइड्स मारलेले असतात, खूप केमिकल खतं त्याला घातलेले असतात. त्याच्यामुळे आपण घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवू शकतो. तर खूप सोप्या पद्धतीने पण आपल्याला भाज्या लावता येतात आणि काही भाज्या अगदी सहज लावता येतात, त्या आपण बघू. तर गाजर तुम्हाला आत्ता लावता येतं. ऑक्टोबरचा महिना सगळ्या भाज्या लावण्यासाठी योग्य सीझन आहे अगदी. तर गाजराचं पण बी मिळतं आणि ते डायरेक्ट लावायचं असतं मातीमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवायची, गाजर लावताना माती जेव्हा तयार करताना तुम्ही गाजरासाठी किंवा जी कुंडी वापरणार असाल ना त्याच्यामध्ये वाळूचं प्रमाण जवळजवळ 20 ते 30% तरी तुम्ही ठेवायचं. कारण की हे कंदवर्गीय भाजी, मग ती मातीमध्ये वाढणार आहे. पाण्याचा योग्य निचरा झाला, हलकी माती असली म्हणजे पोरस, म्हणजे त्या मुळ्यांना पोसायला जागा मिळते. मुळा घ्या तुम्ही, गाजर घ्या, बीट घ्या, त्याच्यासाठी अगदी भरपूर वाळू वापरा तुम्ही त्याच्यामध्ये आणि भरपूर खतं घाला. आणि कुंडी घेताना ना अशी उंच घ्यायची कुंडी, थोडीशी रुंद आणि उंच कुंडी पाहिजे. कारण की आपल्याला हे सरळ वाढणाऱ्या भाज्या आहेत, हे सगळ्या मातीमध्ये वाढतात, मातीच्या वरती नाही आहेत. त्याच्यानंतर तुम्ही लावू शकता टोमॅटो. तर टोमॅटोचं तुम्ही बियांपासून रोपं तयार करू शकता किंवा डायरेक्ट नर्सरीमधनं रोपं पण आणू शकता. टोमॅटोबरोबर तुम्हाला वांगे, मिरची ह्याचे पण रोपं मिळतील नर्सरीमध्ये, ते पण तुम्ही आणू शकता. तर ते पण तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये आता लावून घेते रोपं तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या पालेभाज्या आहेत बघा, ज्या मातीमध्ये डायरेक्ट लावायच्या आहेत. त्याच्यामध्ये पालक, मेथी आणि धने म्हणजे कोथिंबीर ह्या भाज्या आहेत. तर धने बघा, आणि हे पाकिट आहेत ना, असे छोटे पाकिट अक्षरशः 5 ते 10 रुपयाला मिळतात. आणि याच्यात जवळजवळ 2 तरी मोठ्या कुंड्यामध्ये लावून होतील एवढे धने आहेत. म्हणजे खूप स्वस्त असतं याचं बी. किंवा आपलं किचनमध्ये असतात ना धने, ते घ्यायचे आणि त्याचे 2 भाग करायचे. असे लाटण्याने रगडा किंवा हातावर असे तुम्ही थोडेसे चोळून घ्या. त्याचे 2 भाग झाले पाहिजे एका धान्याचे, म्हणजे ते चांगले उतरतात आणि एका धान्याचे 2 झाडं तयार होतात आपल्याकडं. तर धने डायरेक्ट मातीमध्ये लावायचे. काही बिया असं असतात त्यांचे रोपं तयार करतात, पण हे डायरेक्ट मातीमध्ये लावायचे. धन्याच्या नंतर आपल्याला मेथी पण डायरेक्ट मातीमध्ये टाकायची. मेथी लावताना तुम्ही मेथी आदल्या दिवशी भिजत घालू शकता आणि नंतर लावू शकता. आणि तुम्हाला जर जास्त तुमच्याकडे जागा असेल ना, तर 8-8 दिवसाच्या गॅपने तुम्ही 3 ते 4 कुंड्यांमध्ये लावू शकता. म्हणजे तुम्हाला 2 महिने 3 महिने ती भाजी खायला मिळते. कोथिंबीर पण आपण अशी कापून जरी घेतली ना, ते खालचे छोट्या काड्या परत मोठ्या होतात, नवीन येतात. तर त्यामुळे तुम्ही असं 8-8 दिवसाच्या गॅपनी लावा. त्याच्यानंतर पालक आपण लावू शकतो. पालक पण लावायला खूप सोपं आहे. तिथं तुमचं सकाळचं 3-4 तासाचं ऊन येतं, नंतर सावली असते, अशा जागेत पण पालक चांगला येऊ शकतो. कधी काय असतं, आपल्याला पूर्ण दिवसभर ऊन असणारी जागा असेलच असं नाही. साधारण भाज्यांना काय असतं, दिवसभर ऊन पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याचशा वेलवर्गीय भाज्या आपण लावू शकतो. तर आता माझ्याकडे 2च प्रकारचं बी आहे, समजा कारले आणि ही काकडी आहे. पण दोडका आहे, घोसावळे आहे, सगळे बीन्स आहेत, म्हणजे वाल वगैरे सगळे प्रकार, हे सगळं तुम्ही आता लावू शकता. ऑक्टोबर महिन्यामध्ये टेम्परेचरच इतकं छान असतं ना, सगळं वातावरण वगैरे वेगळं असतं. ह्या वर्षी थोडंसं वातावरण बदललं आहे आपल्याकडं. पाऊस, उशिराचा पाऊस खूप आला आहे हा परतीचा. तर थोडंसं 15 ऑक्टोबर नंतर तुम्ही ह्या भाज्या लावायला सुरुवात केली तरी चालेल. पूर्वी आमच्याकडे ह्या दिवसामध्ये ना शेतामध्ये गहू टाकायचे आणि मग त्या गव्हामध्ये सगळ्या ह्या भाज्या आम्ही टाकायचो. पालक, मेथी, धने खूप छान यायचे. आमचे जे शेतामध्ये मदत करणारे गडी माणसं असायची ना, ते घरून ते बी घेऊनच जायचे गव्हाबरोबर आणि छान येतात. म्हणजे ते वातावरण अनुकूल असतं त्यावेळेस ह्या भाज्यांना. त्याच्यासाठी आत्ता आपल्याला भाज्या लावायच्या आहे. तर तुम्हाला भाज्या लावायच्या असतील तर आता बी आणून घ्या, माती तयार करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ह्या भाज्या लावण्यासाठी माती कशी तयार करायची आणि भाज्या लावायच्या कसा प्रत्यक्ष, हा पण व्हिडिओ आपला येणारच आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि ह्या अशा सेंद्रिय भाज्या लावण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही आता सुरुवात करा, सगळी तयारी करून ठेवा, म्हणजे ऐन वेळेस आपली गडबड होत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.